नमस्कार शेतकरी बांधवांनो, सत्याची शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आज आपण जाणून घेणार आहोत 25 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट या दिवसात महाराष्ट्रात हवामान कसं राहणार आहे, कुठे पावसाची शक्यता आहे आणि कुठे कोरडं हवामान राहू शकतं. मित्रांनो, सध्या मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. मध्य भारत, पश्चिम भारतातील काही भाग आणि गुजरातच्या अनेक भागामध्ये पावसाचा जोर हे कमी झाला आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की मान्सून संपला आहे. मान्सूनचा हंगाम अजून 30 सप्टेंबर पर्यंत आहे आणि सप्टेंबरच्या मध्यापासून साधारणपणे मान्सूनच्या परतीला सुरुवात होत आहे. येत्या काळात हवामानात काही बदल होण्याची शक्यता आहे. सध्या मध्य प्रदेशच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले आहे. तसेच पुढील 24 ते 48 तासात आणखी एक हवामान प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिना संपण्यापूर्वी आणखीन एका प्रणालीचा प्रभावही जाणू शकतो. या प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात काही प्रमाणात आर्द्रता आणि ढगांचा प्रभाव राहील. मात्र ही आर्द्रता सर्वच भागामध्ये चांगल्या पावसामध्ये रूपांतरित होईल असं सध्या दिसत नाही. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच कोकणाला लागून असलेल्या घाट परिसरात म्हणजेच पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक आणि आसपासच्या काही भागामध्ये देखील काही ठिकाणी हलका पाऊस किंवा सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडेल अशी परिस्थिती सध्या दिसत नाही आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातील पावसाची अपडेट आपण पाहूयात. नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, धाराशिव, सोलापूर, लातूर, परभणी, बीड, हिंगोली आणि वाशिमच्या अनेक भागामध्ये कोरडं हवामान राहण्याची शक्यता अधिक आहे. या भागातील शेतकरी बांधवांनी पुढील काही दिवसांच्या स्थानिक हवामान अंदाजावर लक्ष ठेवणं हे महत्त्वाचं आहे. आता आपण विदर्भात काय परिस्थिती आहे ते पाहूयात. विदर्भातील काही भागामध्ये मात्र स्थानिक स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या भागामध्ये काही ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात. काही ठिकाणी अचानक ढगांची निर्मिती होऊन पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजेच एखाद्या गावात 5 ते 10 मिनिटाचा जोरदार पाऊस पडू शकतो, तर त्याच परिसरातील दुसऱ्या गावात पाऊसही नसेल. विशेषतः नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ आणि अमरावतीच्या काही भागामध्ये अशा स्थानिक पावसाची शक्यता लक्षात घेण्यासारखी आहे. आता शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यावी? तर मित्रांनो, सध्या पाऊस सर्वत्र समान राहण्याची शक्यता नसल्यामुळे केवळ हवामानाच्या अंदाजावर मोठे निर्णय घेऊ नका. फवारणी, खत व्यवस्थापन किंवा इतर शेतीची कामं करताना आपल्या गावातील प्रत्यक्ष हवामान आणि पुढील काही तासांचा स्थानिक अंदाज जरूर तपासा. कारण काही ठिकाणी अचानक ढग तयार होऊन पाऊस होऊ शकतो आणि हवामान अचानक बदल झाला तर त्याची माहिती आपण आपल्या पुढील सत्याची शेतीच्या हवामान अपडेटमध्ये देत राहू. ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा. आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.